नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे येत असताना GJ13CF5257 क्रमांकाच्या वाहनाने त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिल्याची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर दिली. या अपघातात सुप्रिया सुळे आणि त्यांचे चालक सुरक्षित असून गाडीचे किरकोळ नुकसान झाले. हा अत्यंत धक्कादायक अनुभव होता असं म्हणत त्यांनी बेदरकार वाहन चालकावर चिंता व्यक्त केली. तसेच अतिवेग टाळा, सीट बेल्ट लावा आणि वाहतुकीचे नियम पाळा असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना केलंय. मुंबई-पुणे महामार्गावर वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही घटना पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न समोर आणणारी ठरली आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवलाय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे या मंजुरीची माहिती दिली आहे. ठाणे स्थानकावर दररोज सुमारे 7 ते 8 लाख प्रवासी लोकल सेवेद्वारे प्रवास करतात. त्यामुळे वाढती गर्दी लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुंबई उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर 2023 मध्ये राज्य सरकारने ठाणे मनोरुग्णालयाची 14.83 एकर जमीन रेल्वेला हस्तांतरित केली होती. या जागेवरच नवीन स्थानक उभारलं जाणार आहे. अंदाजानुसार हे नवीन स्थानक सुरू झाल्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्थानकावरील गर्दी सुमारे 31% कमी होण्याची शक्यता आहे. हे स्थानक विशेषतः घोडबंदर रोड आणि वागळे एस्टेट परिसरातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. दरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती केली आहे की या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वेने उचलावा. तसेच या नवीन स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्याची मागणीही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीकडून ही शाईफेक झाल्याचा आरोप आहे. यावेळी विकास लवांडे यांना धमकी दिल्याचाही दावा त्यांनी केलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अधिक गंभीर कलमांखालील गुन्हा नोंदवावा अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी पोलीस ठाण्याला भेट देत या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. तसेच सोशल मीडियावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या TCSशी संबंधित कथित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासानुसार निदा खानला लपवण्यासाठी स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचा आरोप समोर आलाय. या प्रकरणात मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या चौकशी सुरू आहे. MIMने हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत प्रतिक्रिया दिली. दरम्यान पोलिसांनी निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची कसून चौकशी केली आहे. जवळपास 1.5 तास चाललेल्या चौकशीत निदा खान, तिची आई, वडील, भाऊ आणि मावशी यांची स्वतंत्रपणे विचारपूस करण्यात आली. चौकशीत तिच्या फरार काळातील हालचाली, संपर्क आणि आश्रयाबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच या प्रकरणाशी संबंधित मालमत्तांवर महापालिकेने नोटिसा बजावल्या असून पुढील तपास सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतलेल्या इफ्फीमध्ये चर्चेत आलेला मराठी चित्रपट दृश्य अदृश्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचं नुकतंच अनावरण झालं असून तो 19 जून रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. RST कॅनव्हास निर्मित या रहस्यमय थरारपटाचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केलंय. प्रमुख भूमिकेत पूजा सावंत असून अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी यांसारखे कलाकारही झळकणार आहेत. दृश्य आणि अदृश्य यामधील सूक्ष्म सीमारेषेभोवती फिरणारी ही कथा वास्तव आणि भास यांच्या गुंतागुंतीत प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी असल्याचं सांगितलं जाते. या चित्रपटाची पटकथा आणि कथा देखील मिलिंद लेले यांनीच लिहिली आहे. तर अशा या रहस्यमय, थरारक आणि भावनिक अनुभव देणाऱ्या दृश्य अदृश्य चित्रपटाकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. गणेश उत्सवातील भक्तिभावाला आणखीन उंची देणारे आणि लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी मोठ्या उत्साहात वाजणारं प्रसिद्ध गीत पालखी निघाली राजाची या गीताचे गायक आणि संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून पालखी निघाली राजाची हे गीत गणेश उत्सवात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं अविभाज्य भाग बनलं आहे.
या गीताच्या तालावर हजारो गणेश भक्त भक्तिभावाने सहभागी होतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण होतं. नितीन मोरजकर यांनी गणेश भक्ती गीत आणि मराठी धार्मिक संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्यांच्या संगीतामुळे अनेक गणेश मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये भक्तिभावाची एक वेगळी अनुभूती निर्माण झाली. त्यांच्या निधनानंतर संगीत विश्वात आणि गणेश भक्तांमध्ये शोककळा पसरली असून पालखी निघाली राजाची हे गीत त्यांच्या कार्यामुळे सदैव अजरामर राहील अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी इशारा पाहायला मिळतोय. एका बाजूला कडक उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव राहणार आहे. तर लातूर, धाराशिव, नांदेड तसेच अकोला, अमरावती, नागपूर आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. काही भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडणं टाळावं आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं. IPL 2026 मध्ये गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्सवर 77 धावांनी मोठा विजय मिळवलाय. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत 229 धावांचा विशाल स्कोअर उभारलाय. साई सुदर्शनने 55 धावांची आक्रमक खेळी केली तर शुभमन गिलने अवघ्या 44 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी साकारत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. 230 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवातच खराब झाली. नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्यामुळे राजस्थानचा संपूर्ण डाव 152 धावांवर आटोपला आणि गुजरातने मोठा विजय आपल्या नावावर केला. या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्सने थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 11 सामन्यात गुजरातचे आता 14 गुण झालेत तर दुसरीकडे या पराभवाचा सर्वात मोठा फटका राजस्थान रॉयल्सला बसलाय. 12 गुण असूनही खराब नेट रन नेटमुळे राजस्थान टॉप 4 मधून बाहेर फेकला गेला आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.